तुम्ही त्यातलेच आहात का? दोडका बघितलं की नाकडोळे मुरडणारे. तर एक वेळेस अशा प्रकारे दोडक्याची चटणी करून बघा. ज्यांना दोडका आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील, इतकी चविष्ट बनून तयार होते. तर त्यासाठी काय करायचं ते सांगते. तर इथं मी अर्धा किलो दोडका घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या शिरा ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या. आता या शिरांची सुद्धा खूप छान कुरकुरीत चटणी बनते. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुमच्यासोबत लवकरच त्याचाही व्हिडिओ शेअर करेन. आता जो दोडका आपण शिरा काढून घेतलेला आहे त्याला छान असं किसून घ्यायचं आहे. सगळे दोडके आपल्याला अशाच प्रकारे किसून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला किसायचं आहे. तर दोडका किसून झालेला आहे, याला साईडला ठेवूया. दुसरीकडं एका चॉपरमध्ये मी इथं हिरवी मिरची, लसूण आणि कांदा टाकलेला आहे आणि त्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी कांदा, मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचे. मोहरी, जिरेला छान असं तडतडू द्यायचं. नंतर आपण जो बारीक केलेला ही मिरची आणि कांदा होता तो टाकायचा आहे आणि त्याला छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. सोबतच मी इथं थोडेसे कढीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत. आता हे सगळं व्यवस्थित असं आपण परतून घेऊया. या स्टेजला बघा तुम्ही रंग बदललेला आहे कांद्याचा. छान कांदा परतला गेलेला आहे. यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे. त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हळदीचा थोडासा कच्चेपणा गेला की नंतर आपण यामध्ये जो आपण किसून घेतलेला दोडका होता तो टाकायचा आहे. पूर्ण दोडका मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता मस्त असं परतून घ्यायचं आहे. दोडक्यामधून पाणी भरपूर सुटतं, तर आपल्याला त्यामध्येच आपल्याला ही भाजी जी आहे ते शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय किती छान रंग आलेला आहे. आता याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. झाकण ठेवायचं आणि एक 2-3 मिनिटासाठी वाफ काढायची. मध्ये-मध्ये 1-2 वेळेस तुम्ही हलवू शकता, पण एक 2-3 मिनिटं छान अशी वाफ दिली की तुम्ही बघू शकताय मस्त असं आपला दोडका शिजलेला आहे आणि पाणीही त्यातलं आटलेलं आहे. आता यामध्ये जाडसर दाण्याचं 3 ते 4 चमचे कूट टाकायचं आहे आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दाण्याचं कूट जे म्हणजे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते थोडंसं जाडसरच हवं, तेव्हाच या चटणीची चव खूप छान येते. जेव्हा ते दाताखाली येतं तेव्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आणि आपली दोडक्याची जी चटणी आहे ती बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. रंग बघा, खूप चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. खूपच मस्त बनवून तयार होते. तर आपली दोडक्याची चटणी बनवून तयार आहे. त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.